काल लई तब्येत खराब झालेली, त्याच्यामुळं काल रात्री व्लॉग शूट करायला टाईमच नाही भेटला. थंडीच्या मुलं जरा तब्येत डाऊन झालेली. तर आता सकाळी उठून नाश्ता वगैरे केला आणि आता चेकआउट आहे आमच्या इथून आम्ही आता जाऊ. नाईट कॅम्प आहे आमचा कुल्लूला जाऊया आम्ही. आता बस निघाली तिकडनं, सगळीजणं आली की बस निघेल, जाऊ डायरेक्ट. तिकडे गेल्यावरती जरा आराम करू आणि रात्रीची तयारी करू मस्त. असं लगेज वगैरे सगळं उतरवून आम्ही आता इकडनं चेकआउटची तयारी चालू आहे. बॅग वगैरे काढल्यात, बस लोड होते. निघू आता थोड्या वेळात आम्ही इथून आणि पोचू कुल्लूला. तर फायनली आम्ही कॅम्प साईडला पोचलो आहे. पोरं गेलेत पुढं, इकडे सगळी उतरलेत. कॅम्प साईड दाखवतो तुम्हाला. इथे जेवणाचा बुफे आहे. ही आमची कॅम्प साईट आहे. हा भांडणाचा काल करते आणि कशाला भांडणं करते, रुमानवशी भांडणं करते. या दादाला भरपूर पेमेंट द्यायला लागेल. त्यांनी लगेज पण वरती उचलले. खूप सेफ्टी आहे, चेक केलं कोणाला सोडत नाही आम्ही. यांची टाईट चेकिंग करा. मला हे ड्रग्स बिग्स घेणार वाटतात जरा. हे आमचे मॅनेजर आहेत, अजून आम्हाला रूम दिले आम्ही त्याला कुठे ठेवायचं. आपण मनाली कॅम्पिंगला आलेलो आहे. कुलू सारख्या थंड ठिकाणी आलेलं आहे आणि आल्यापासून नुसतं बॅगाच वर खाली करतोय. माणसं पण एका ठिकाणी, बॅगा एका ठिकाणी आहेत. आमचा जो मॅनेजर आहे त्याने पहिले आम्हाला रूम द्यावा, आमची एवढी इच्छा आहे. ते बॅगा नेऊन ठेवू तरी आम्ही काहीतरी, आणि बाकी टुरिस्ट आपली दखल घ्यावी आणि मॅनेजरला निवेदन करावं, काहीतरी करा लवकर. असे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. तुम्ही लवकर धाव घ्या त्यांच्याकडे. चला. हे मूळ मालक आहेत कॅटचे आणि त्यांनी आम्हाला कॅट दिलेला आहे. आज या ठिकाणी त्यांच्या या सहकार्याने आम्ही त्यांचे खूप धन्यवाद मानतो. धन्यवाद. थँक्यू. थोडेसे कॅश बीस असेल अजून एक आणून दिलं तर बरं होईल. आणतो अवेलेबल आहे. देतो लगेच देतो. थँक्यू. चला पत्ते वाटा जरा लवकर. किती ए 7/8 ना, 7/8 ना, 7/8. अरे हा त्याला विचारा, तो कसिनो वाला प्लेअर आहे. कसिनो वाला प्लेअर आहे तो. पत्ते वाटायला जर येणार नाही. आई ग बारी से ओके.
बादशाह आहे, बादशाह आहे. आता माझ्याकडे दोन सत्य आहेत, तुम्ही एक्काही वाजता. पुन्हा एकदा सो लंच ब्रेक झालाय. ओमकार सर डिश लावतायत आपली. साला कोबी दोन टप्पी नो यो. तर आता मस्त क्रिकेट खेळता इथं. आमच्या सुशांताने एक चौका मारला, आम्हाला गेला, कोणाला नाही गेला. आम्ही आघाडी हो, एक मॅच जिंकली, दुसरी मॅच लागले. ही आमची टीम बघा चांगल्या स्थितीमध्ये. आणि हा बॅट्समन चालो कोबी. सो फायनली आमची डीजे नाईट चालू झालेली आहे. सगळे जाम एन्जॉय करतात. आमची सगळे पोरं आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय. कालच्या डीजे नाईट नंतर आम्ही मस्त झोपलो. आता सकाळी नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही जाऊ रिव्हर राफ्टिंगला. इथून रिव्हर राफ्टिंग झाल्यानंतर ओव्हरनाईट आपली गाडी चालणार आहे. त्यानंतर आपण धर्मशालेला पोहोचू. तो चला आता आपण बसमध्ये आपलं लगेज करूया. तर अनिकेत आता आग पेटवण्याची कोशिश करतोय. माहीत नाही काय त्याच्या मनात आले काय नाही. मी बोलतो पेटवूनच दाखवेल बोलतो. ये जा ये जा जा. अख्ख्या मनालीला आग लावली पोऱ्या. सो गाईज फायनली आम्ही आता इथे रिव्हर राफ्टिंगला पोचलो. इथे आता बाकीची पोरं आहेत ती पॅराग्लायडिंगसाठी बार्गेनिंग करत आहेत. त्यांनी रेट जरा जास्त सांगितले, तिकडे बार्गेनिंग चालू आहे. आपल्याला काय पॅराग्लायडिंग करायची नाही, आपल्याला हाईटची आधीच भीती वाटते. त्याच्यामुळे आपण पॅराग्लायडिंग नाही करणार, आपण रिव्हर राफ्टिंग करू. दाखवतो तुम्हाला कशी. चढलो नाही कठीण हे जमाचा आपल्याकडे. आता कधी या बोटीत मस्त असं आले आणि सगळे गेले पॅराग्लायडिंगला. आपण इथेशी बोटिंग करू. आपल्याला पॅराग्लायडिंग जमत नाही, आपल्याला हाईटची भीती वाटते. हेलो, क्या नाम है भैया आपका? यस, क्या नाम है आपका?
प्रतीक पाटिल आपका, अमोल पाटील, आपका अनिकेत पाटील, रॉनल डिसोजा, रॉकी डिसोजा. मजा लेना पूरा भाई, ठीक है. ओके भाई, कैसा लग रहा है आपको रिवर राफ्टिंग? बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. पहली बार किया था, बहुत बढ़िया लगा. बहुत बढ़िया लगा. फर्स्ट एक्सपीरियंस गुड, एक नंबर था ये अपना. और आप भी अच्छे थे इसलिए. चलिए. फर्स्ट टाइम हम रिवर राफ्टिंग कर रहे हैं. हमने वहाँ पर भी बहुत सारे राइड्स किए, लेकिन उतना थ्रिल और मज़ा नहीं आया यहाँ पे जो जितना है. यहाँ पर आ रहा है. आपका सपोर्ट भी बहुत अच्छा है. चलिए, ओके, थैंक यू ब्रो. ओके, एक्सीलेंट एक्सपीरियंस ब्रो. एक बार शाउटिंग एवरीवन, ये ओके. नदी वाहते इथून आणि सोबत त्याच्यातून वाफा निघतात थंड एकदम. सो आता आम्ही कसोलमध्ये आहोत आणि ते गुरुद्वारामध्ये आम्ही आलो होतो. सॉरी, मणिकरणमध्ये आहोत आम्ही आणि ते आम्ही गुरुद्वारामध्ये आलो होतो. मस्त आतमध्ये गरम पाण्याचा कुंड घेतला. एवढा बरा वाटला ना. वाह, आता बाहेर आल्यावर परत थंडच लागत आहे. बघू आता इथून शिव टेम्पलमध्ये जायचा विचार आहे. बघू कोण कसं काय बोलते तसं. शिव टेम्पल बंद आहे, शिव टेम्पलमध्ये वगैरे.